पुढचं टायटल चॅप्टर नंबर 8 दॅट इज साऊंड. आता साऊंड म्हणजे काय तर बेसिकली आपण असं म्हणतो की साऊंड इज व्हॉट, साऊंड इज अ टाइप ऑफ एनर्जी विच मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर अँड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. आता साऊंड कधी आणि कसा प्रोड्यूस होतो तर साऊंड बेसिकली कधी प्रोड्यूस होतो whenever there are vibrations. लक्षात ठेवा जिथे व्हायब्रेशन्स आहेत ना तिकडे साऊंड प्रोड्यूस होतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. समजा फॅनचा आवाज येतोय तर आवाज येतोय ना तर तो आवाज याच्यामुळे येतोय की ते फॅन काय होतोय तो व्हायब्रेट. नेहमी लक्षात ठेवा जिथे जिथे व्हायब्रेशन असतील ना तिकडे तुम्हाला साऊंड ऐकायला येईल. सो बेसिकली आपण असं म्हणतो की साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्युसेस आफ्टर व्हायब्रेशन्स and it forms in the form of असं म्हणता येईल आपल्याला it flows or it moves in the form of waves. साऊंड हा कशाच्या फॉर्म मध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये मूव्ह होतो तो वेव्हच्या फॉर्म मध्ये मूव्ह होतो. आता पुन्हा आपल्याला क्वेश्चन येईल बघा की जसं इथं लिहितो मी साऊंड म्हणजेच काय असेल ते व्हायब्रेशन्स आणि हे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस झाल्यानंतर साऊंड हा कशाच्या फॉर्म मध्ये मूव्ह होतो वेव्ह. पुन्हा आपला बेसिक क्वेश्चन की वेव्ह म्हणजे नेमकं काय. आता वेव्ह कशाला म्हणायचं एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट ते एक लक्षात ठेवा की वेव्ह कॅरीज एनर्जी अँड मोमेंटम. वेव्ह काय कॅरी करत असते एनर्जी ऍज वेल एज मोमेंटम. एक एक्झाम्पल देतो बघा. समजा आपण एक काम केलं की आपण दगड घेतला आणि स्टील वॉटर आहे. स्टील म्हणजे थांबलेलं पाणी, साठलेलं पाणी जे की मूव्ह होत नाहीये. आणि तुम्ही एक स्टोन घेतलात आणि तुम्ही स्टोन असा होल्ड केलाय तुम्ही. आता मला सांगा ज्यावेळी तुम्ही तो स्टोन होल्ड केलाय तेव्हा त्या स्टोन कडे कुठली एनर्जी असेल. त्याच्याकडे असेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता तुम्ही तो स्टोन असा होल्ड केलेला आहे आणि त्याला तुम्ही रिलीज केलं म्हणजे तो फ्री फॉल झाला. त्याला तुम्ही फेकायचं नाहीये, तुम्ही त्याला काय केलं सिम्पली रिलीज केलं त्याला तुम्ही. आता रिलीज केल्यानंतर काय होईल तो स्टोन आहे त्या पोझिशनला थांबणार आहे का नाही, कारण तो अनबॅलन्स स्टेट मध्ये. मग तो स्टोन खालच्या बाजूला मूव्ह होईल. आता स्टोन जसं जसं खालच्या बाजूला मूव्ह व्हायला लागेल तसं त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार वाढत जाणार. त्याच्याकडे आधी होती पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळी तुम्ही त्याला सोडलत ना रिलीज केलं त्या मोमेंटला ती पोटेन्शियल कशामध्ये कन्वर्ट व्हायला चालू झाली कायनेटिक मध्ये. मोशन म्हटलं की कायनेटिक एनर्जी. मग ती कायनेटिक मध्ये मूव्ह व्हायला लागली. जसं जसं स्टोन खालच्या बाजूला जाईल त्याची व्हेलॉसिटी वाढणार. व्हेलॉसिटी वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जी सुद्धा वाढणार आणि पोटेन्शियल एनर्जी कमी होणार कारण त्या स्टोनची हाईट कमी कमी होत जाणार. सो पोटेन्शियल कमी होईल. असं करत ज्यावेळी तो स्टोन त्या पाण्याच्या सरफेसला पोहोचेल ना त्यावेळी त्या स्टोनची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असेल. व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असेल मॅक्झिमम. ऍज सून ऍज दॅट स्टोन टचेस द वॉटर सरफेस, ज्या मोमेंटला तो स्टोन पाण्याच्या सरफेसला टच होतो ना तेव्हा तिथं तुम्हाला पहिली गोष्ट पहिलं ऑब्झर्वेशन तुम्हाला आवाज येतो. सेकंड तुम्हाला असं दिसेल की ज्या पॉइंटला तो दगड पडलेला आहे ना तिथनं तुम्हाला असे सर्कल चालू होताना दिसतील. एक सर्कल चालू झाला त्याची साईज हळूहळू वाढत जाणार. बरं फक्त एकच सर्कल निघतो का. यू विल नोटिस मल्टिपल सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक म्हणजे त्या सगळ्यांचं सेंटर सेमच असेल. मग हे सर्कल्स तुम्हाला दिसतील असे मूव्ह होताना आउटवर्ड साईडला. आता थोडंसं रिवाइंड करा आणि विचार करा की हे सर्कल का प्रोड्यूस झाले. तर पहिली गोष्ट दगड त्याच्यावरती पडला पाण्यावरती. बरं दगड पडण्याआधी सर्कल बनले होते का नाही. सर्कल कधी बनलेत जेव्हा तो स्टोन पडला. म्हणजे याचं मिनिंग काय ते जे सर्कल आहेत ना तुम्ही जे कधी ऑब्झर्व केलेत ना तर ते जे सर्कल मूव्ह होतात का त्या ऍक्च्युअली ते सर्कल नसून त्या वेव्ज असतात. म्हणजे या ज्या वेव्ज आहेत त्या कधी प्रोड्यूस झाल्या जेव्हा तो दगड पाण्यावरती पडला. बरं दगड पाण्यावरती पडल्यामुळं काय झालं असं तर ज्यावेळी तो स्टोन पाण्याच्या सरफेसवरती पडला ना त्याने त्या पाण्याच्या सरफेसला किंवा त्या मीडियमला, आपण त्याला मीडियम म्हणू शकतो पाण्याला, त्या मीडियमला त्याला डिस्टर्ब केलं. काय केलं त्याने त्याला डिस्टर्ब केलं. डिस्टर्ब आधी तो स्टील होता दगड पडला त्याने त्या मीडियमला काय केलं डिस्टर्ब केलं. डिस्टर्ब केलं की लगेच तिथे काय प्रोड्यूस झाल्या वेव्ह प्रोड्यूस झाल्या.
सो लक्षात ठेवा, वेव्हचा बेसिक डेफिनेशनच आहे अ डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन द मीडियम दॅट इज कॉल्ड एज वेव्ह. वेव्हला काय म्हणायचं? इट इज द डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन द मीडियम. दिलेल्या मीडियम मध्ये जो डिस्टर्बन्स क्रिएट होतो ना, त्या डिस्टर्बन्स मुळे तिकडे काय प्रोड्यूस होतात? वेव्ह प्रोड्यूस होतात. बरं, तुम्ही अजून थोडंसं डिवाइड करा. तुम्ही स्टोन होता, आधी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी होती, सोडलं, कायनेटिक मध्ये कन्वर्ट व्हायला लागली. ज्यावेळी तो पाण्यावरती आदळला तेव्हा कायनेटिक मॅक्सिमम असेल त्या मोमेंटला. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, ओनली इट कॅन ट्रान्सफर्ड और कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे आता तिथं कायनेटिक जी मॅक्सिमम आहे ती गायब तर नाही होणार. मग ती कायनेटिक कशामध्ये कन्वर्ट होईल? व्हायब्रेशन्स मध्ये. पहिली गोष्ट, त्याने पाण्याला डिस्टर्ब केलं ना, डिस्टर्ब करायला पण एनर्जी लागेल. बरं, सगळी एनर्जी डिस्टर्बन्स मध्ये गेली आहे का? तर नाही. तुम्हाला आवाज पण आलाय, म्हणजे साऊंड पण प्रोड्यूस झाला तिकडे, ऍज वेल ऍज त्यांनी मीडियमला काय केले? डिस्टर्ब. आणि मग त्या ज्या वेव्ह जातात ना आउटवर्डला, त्या वेव्ह फक्त मूव्ह होत नाहीत, तर त्या त्यांच्यासोबत स्वतःसोबत काय कॅरी करतात? एनर्जी कॅरी करतात. ही तीच एनर्जी जी कायनेटिक होती ती कन्वर्ट झाली. ती एनर्जी कॅरी करतात आणि त्या आउटवर्ड साईडला मूव्ह होतात. सो नेहमी लक्षात ठेवा, अ डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन द मीडियम इट विल ऑलवेज रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ वेव्स. सेकंड पॉइंट लक्षात ठेवायचा, अ वेव्ह कॅरीज एनर्जी अँड मोमेंटम. क्लिअर? कळाले पॉइंट्स? आता पुढचा पॉइंट, मग वेव्ज आहेत त्याचे टाइप्स असतील. वेव्स ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा ऑन द डिफरंट बेसिस वी क्लासिफाय वेव्स. त्यातला पहिला जो बेसिक टाइप आहे ना, तो हा आहे की एखादी वेव्ह मूव्ह होण्यासाठी तुम्हाला मीडियमची गरज पडते का नाही. आता बघा, मी आताच डेफिनेशन सांगितली की वेव्ह कधी प्रोड्यूस होते? व्हेन एव्हर देयर इज अ डिस्टर्बन्स इन द मीडियम, आणि ती वेव्ह प्रपोगेट होईल. आता आपला फोकस आहे की ती वेव्ह जी प्रपोगेट होतीये ना, त्याच्यासाठी मीडियमची गरज पडते का नाही. समजा आपण लाईटचं एक्झाम्पल घेतलं. लक्षात ठेवा, लाईट इज ऑल्सो अ वेव्ह. लाईट ही सुद्धा काय आहे? वेव्ह आहे. लाईटला ड्युएल नेचर आहे तसं बघायला गेलं तर. तुम्ही 12th मध्ये शिकालच. लाईट हॅज पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह नेचर, दोन्ही पण नेचर आहेत. मग आपल्याकडे जी सनलाईट येते ती सन पासून जेव्हा ट्रॅव्हल होते ना, तर मध्ये लागताना मीडियम आहे का कुठलं? नाहीये. तिथं कम्प्लीट काय आहे? व्हॅक्युम. आणि व्हॅक्युम म्हणजेच काय? ऍब्सेन्स ऑफ पार्टिकल्स. तिकडे कुठलेही पार्टिकल नाहीत, व्हॅक्युम आहे. म्हणजेच मीडियम आहे का? नाही. तरी सुद्धा लाईट मूव्ह होतेच आहे ना. आणि लाईट त्यावेळी कुठल्या फॉर्म मध्ये मूव्ह होत असते? वेव्हच्या. म्हणजे वेव्हला मूव्ह होण्यासाठी मीडियमची गरज लागतेही आणि नाही पण लागत. मग त्याच्यावर आपण दोन टाइप्स बनवतो. त्यातला पहिला टाइप जो आहे त्या टाइपला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्स, आणि सेकंड टाइपला आपण म्हणतो ईएम वेव्स. आता मेकॅनिकल वेव्स कोणाला म्हणायचं? अशी वेव्ह जिला प्रपोगेशन म्हणजे मोशन साठी, अशी वेव्ह जिला प्रपोगेशन साठी मीडियमची गरज पडते ना, तिला म्हणायचं मेकॅनिकल. आणि जिला मीडियमची गरज पडत नाही तिला म्हणायचं ईएम. ईएमचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हा सुद्धा तुम्हाला चॅप्टर आहे. सो इथं मेकॅनिकलच्या इथं तुम्हाला लिहिता येईल, इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम, आणि ईएम वेव्हच्या इथं लिहिता येईल मीडियम इज नॉट नेसेसरी. तुम्हाला मीडियमची गरज पडणार नाही. मग एक्झाम्पल्स, मीडियमची गरज ज्या वेव्हजना पडते त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर वॉटर वेव्स, जे मी आता एक्झाम्पल दिलं. जर पाणीच नसेल तर पाण्याच्या वेव्स बनतील का? ऑब्व्हियसली नाही. मेकॅनिकल वेव्हचा अजून सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे साऊंड. लक्षात ठेवा, साऊंड प्रपोगेशनला मीडियम लागतं. इफ देर इज नो मीडियम देन साऊंड विल नॉट फ्लो. साऊंड प्रपोगेट होणार नाही. तुम्ही व्हॅक्युम स्पेस मध्ये गेलात ना, तुम्ही स्पेस मध्ये तुम्हाला कुठलाही प्रकारचा आवाज ऐकायला येत नाही का? कारण स्पेस मध्ये मीडियमच नाहीये. तुम्ही मूनवरती गेलात, मूनवरती तुम्हाला आवाज ऐकायला येत नाही. वाय? बिकॉज मूनवरती कुठलाही मीडियम नाही, मूनला ऍटमॉस्फिअरच नाहीये. त्यामुळे मूनवरती तुम्हाला आवाज हा ऐकायला येणारच नाही. तुम्हाला आता तुम्हाला आवाज ऐकायला येतोय, मी बोलतोय, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय. याला रिझन आहे की इथं मीडियम कुठल्या आपल्या अवतीभोवती? एअर.
तो एअर मीडियम आहे जे तुम्हाला काय करते, ती साऊंड एनर्जीला कॅरी करते. सेकंड, ईएम वेव्स मध्ये अशा वेव्स की ज्यांना मीडियमची गरज पडत नाही, याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे लाईट. सो आपण असं म्हणतो की लाईट जेव्हा प्रपोगेट होतं ना, लाईटला मीडियमची गरज पडत नाही. मीडियम असो किंवा नसो, दोन्ही केसमध्ये लाईट ही काय होणार, प्रपोगेट होणार म्हणजे होणार. हे दोन बेसिक टाईप झाले. याच्यासोबत अजून एक ऍडिशनल टाईप घेतो आपण, ज्याला आपण म्हणतो मॅटर वेव्स. आता मॅटर वेव्स या कशाला म्हणायचं, बेसिकली हा जो फेनोमेनॉन किंवा हा जो कन्सेप्ट आहे, इट इज more important when we discuss or when we will discuss quantum mechanics. मॅटर वेव्स. मॅटर वेव्स म्हणजे काय बघा, मॅटर वेव्सच्या अकॉर्डिंगली असं आहे की समजा एखादा कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, तो समजा जर मोशन मध्ये असेल ना, तर डिब्रॉय या सायंटिस्टने प्रूव्ह केलं की मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्ट सोबत एक वेव्ह असोसिएटेड असते. अ वेव्ह असोसिएटेड विथ मुव्हिंग ऑब्जेक्ट, त्या वेव्हला म्हणायचं मॅटर वेव्ह. मग तो ऑब्जेक्ट कुठलाही असू द्या, एखादी मुव्हिंग, एखादी कार आहे, गाडी आहे, व्हेकल आहे, ती मूव्ह होतीये ना, तर त्याच्यासोबत एक वेव्ह असोसिएट असेल. समजा आपण आहोत, आपण जेव्हा रनिंग करतोय किंवा मूव्ह होतोय ना, तेव्हा आपल्याशी असोसिएटेड एक वेव्ह असते, तिला आपण म्हणणार मॅटर वेव्स. पण जसं मी म्हटलं तुम्हाला की मॅटर वेव्स जे आहेत ना, दे बिकम मोर प्रॉमिनंट वेन वी डिस्कस क्वांटम मेकॅनिक्स. तुम्हाला पुढे येईलच, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मॅटर वेव्स खूप जास्त इम्पॉर्टंट. तिन्ही टाइप्स लक्षात आलेत. आता वेव्ह म्हटलं की आपण काही फंडामेंटल टर्म्स घेतो. त्या फंडामेंटल टर्म्स पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला हवं असेल तर पहिल्यांदा नोट करा, लक्ष द्या. वेव्हला आपण अजून दोन टाईप मध्ये क्लासिफाय करतो. आता जसं आपण म्हटलं बघा की वेव्ह एखादी प्रोड्यूस होते म्हणजे तिकडे व्हायब्रेशन्स आहेत. आता व्हायब्रेशन्स होतात. आता मला सांगा, समजा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तर याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, मधलं मीडियम. तर मधलं जे मीडियम आहे ना, त्याच्याबद्दल जेव्हा एखादी वेव्ह जेव्हा मूव्ह होते का, तेव्हा त्या मीडियमचे पार्टिकल हे व्हायब्रेट होतात. तर ते व्हायब्रेट कसे होतील ना, त्याच्या अकॉर्डिंगली आपण दोन टाईप बनवतो. त्यातला पहिला जो टाईप आहे त्या वेव्हला आपण म्हणतो ट्रान्सवर्स वेव्ह, आणि सेकंड जी आहे त्या वेव्हला आपण म्हणतो लॉन्जिट्युडिनल वेव्स. आता ओळखायचं कसं की कुठली वेव्ह ट्रान्सवर्स आहे आणि कुठली वेव्ह ही लॉन्जिट्युडिनल आहे. आता एक समजा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की एखादी वेव्ह समजा ही या डायरेक्शन अशी मूव्ह होते, या साईडने या साईडला मूव्ह होती, तर मीडियमचे जे पार्टिकल आहेत का, हे त्या मोशनच्या डायरेक्शनला एक तर असे परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतील, किंवा सेकंड ऑप्शन आहे ते पॅरलल व्हायब्रेट होतील. लक्षात ठेवा, जेव्हा मीडियमचे पार्टिकल हे वेव्हच्या प्रपोगेशनला म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशनला परपेंडिक्युलर व्हायब्रेट होत असतील का, त्याला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव्ह. आणि जर पॅरलल व्हायब्रेट होत असतील तर त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मग आपण याची डेफिनेशन कशी बनवतो बघा, अ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह, that is called as transverse wave. आणि longitudinal काय द्यायचं तुम्ही, a wave in which particles of the medium vibrate parallel to the direction of propagation of wave, त्याला तुम्ही म्हणणार longitudinal. सो इथं लिहितो मी असं परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स, आणि इथं लिहिता येईल तुम्हाला पॅरलल व्हायब्रेशन्स. पुन्हा एकदा, हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे कोणाचे होत आहेत, मीडियमच्या पार्टिकलचे. आणि हे जे आपण परपेंडिक्युलर आणि पॅरलल लिहिले, हे कोणाच्या रिस्पेक्टिव्ह लिहिलेलं आहे, विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. क्लिअर. डायरेक्शनला जर परपेंडिक्युलर असेल तर ट्रान्सवर्स, पॅरलल असेल तर लॉन्जिट्युडिनल. पुन्हा ट्रान्सवर्स वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल अगेन लाईट. लाईट ही ट्रान्सवर्स वेव्ह आहे. आणि सेकंड वन लॉन्जिट्युडिनलचं बेस्ट एक्झाम्पल जे की आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत, दॅट इज साऊंड. बरं, आता इथं तुम्ही एक गोष्ट बघा, हे जे दोन टाइप्स आहेत का, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल, या दोघांना आपण कंबाईनली एक नाव दिलेलं आहे, त्याला आपण कुठली वेव्ह म्हणायचं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह.
प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तर अशी वेव्ह की जी कंटिन्युअसली मूव्ह होते न थांबता इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. आता लाईट बघा, सनपासून जी लाईट टिकते ती सुद्धा काय होते, कंटिन्युअसली काय होते, ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह होतीच. साऊंड सुद्धा, समजा आता मी बोलतोय तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तसं बॅक साईडला जातोय ना. तो सगळ्या पॉसिबल अपवर्डला पण जातोय, डाऊनवर्डला पण जातोय. म्हणजेच काय, ज्या वेव्स या कंटिन्युअसली मूव्ह होतात का त्यांना आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्स. आणि त्याचे हे दोन टाईप असंही कन्सिडर केलं जातं, किंवा ट्रान्सवर्स आणि सेकंड कुठलं असेल, लॉन्जिट्युडिनल. मग आता यांचं रिप्रेझेंटेशन बघा कसं द्यायचं. तुम्हाला जर ट्रान्सवर्स वेव्ह दाखवायची असेल का, तर ट्रान्सवर्स वेव्ह दाखवताना ऑलवेज तुम्ही ही अशा पद्धतीने दाखवायची. हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. हा जो अख्खा आहे याला म्हणायचं पॉझिटिव्ह हाफ सायकल, याला म्हणायचं निगेटिव्ह हाफ सायकल. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं मिळून ती एक सायकल कंप्लीट होईल किंवा एक वेव्ह कंप्लीट होईल. हे झालं ट्रान्सवर्स साठी. तुम्हाला जर लॉन्जिट्युडिनल वेव्ह दाखवायची असेल तर त्याच्यामध्ये बघा हे आपण अशा पद्धतीने दाखवतो, लाईक दिस. आता इथं ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये लक्षात ठेवा, हा जो पॉझिटिव्ह सायकल आहे का याला आपण म्हणतो क्रेस्ट, आणि हा जो निगेटिव्ह सायकल आहे याला म्हणायचं ट्रफ. सो एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून तुम्हाला एक सिंगल वेव्ह तयार होईल. वन क्रेस्ट प्लस वन ट्रफ इक्वल टू वन ट्रान्सवर्स वेव्ह. तसं लॉन्जिट्युडिनल दाखवताना बघा, मी इथं ना असे हे डॉटेड लाईन जास्त काढल्यात, इथं थोडे कमी आहेत, इथं पुन्हा जास्त आहेत, इथं अगेन कमी आहेत. तर लॉन्जिट्युडिनल मध्ये हा जो दिसतोय ना तुम्हाला, जिथं पार्टिकल, हे सगळे पार्टिकल्स दाखवलेत. जिथं पार्टिकल जास्त आहेत का याला म्हणायचं कंप्रेशन किंवा कॉम्प्रेशन, आणि जिथं पार्टिकल कमी आहेत याला म्हणायचं रेफॅक्शन. सो इथे लिहिता येईल आपल्याला C फॉर कॉम्प्रेशन अँड R इज फॉर रेफॅक्शन. मग पुन्हा बघा इथं पुढचा हा कंप्रेशन आला आणि हा पुन्हा काय आला, रेफॅक्शन आला. आलं लक्षात? दोन्ही वेव्हचे लक्षात ठेवा, नोट करा. पुढचं टायटल द्या, बेसिक कन्सेप्ट्स इन अ वेव्ह मोशन. द बेसिक कन्सेप्ट कुठले कुठले बघायचे बघा, एक लक्ष द्या. समजा इथे आपण एक वेव्ह काढूयात, समजा ही ती वेव्ह आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो तुम्ही शेप काढलेला आहे ना, ही जी लाईन दिसते ना तुम्हाला, ही वाली, ही फक्त लाईन नाहीये, तर ती लाईन म्हणजे हे त्या मीडियमचे पार्टिकल्स आहेत जे कंटिन्युअसली काय होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. आता तुम्ही जर हा वाला पार्टिकल, मी समजा इथला फोकस केला, तर हा जो पार्टिकल आहे का, हा याचा हा पाथ आहे असा, लाईक दिस. आणि वेव्ह तुमची ही या डायरेक्शनला मूव्ह होते, म्हणजे वेव्हची डायरेक्शन या साईडला, आणि पार्टिकल कसे ऑसिलेट होत आहेत, त्याच्या पाथला परपेंडिक्युलर. म्हणजे ही कुठली वेव्ह झाली, ट्रान्सवर्स वेव्ह झाली. सो ही जी मधली लाईन दिसते ना, या मधल्या लाईनला काय म्हणायचं, मीन पोझिशन. आणि ही वाला, हा बघा, हा वाला, ही वाली जी लाईन आहे किंवा ही वाली जी लाईन आहे, या ज्या दोन्ही लाईन आहेत किंवा या पोझिशनला जर पार्टिकल असेल तर त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम पोझिशन. तुम्हाला झोक्याचं एक्झाम्पल दिलं, झोका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर झोका जेव्हा असा हा ऑसिलेट होत असतो ना, असा मूव्ह होत असतो, तर त्याच्या या ज्या दोन एंड आहेत का याला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. जी मधली वाली जी असते तिला म्हणायचं मीन पोझिशन. तसंच इथं बघा, ही मधल्या लाईनला मीन म्हटलं, आणि हा अपवर्ड वाली ही वाली, आणि ही डाऊनवर्ड वाली किंवा बॉटम वाली, तिला आपण म्हणतो एक्स्ट्रीम पोझिशन. आता असं का म्हटलंय बघा, जसं मी म्हटलं तुम्हाला की ही जी लाईन आहे, लाईन नसून पार्टिकल आहेत, आणि हे पार्टिकल कंटिन्युअसली हे असे व्हायब्रेट होत आहेत. म्हणजे जर मी हा पार्टिकल घेतला का, तर या पार्टिकलचा हा असा वे येतो व्हायब्रेशनचा, हा त्याचा पाथ आहे व्हायब्रेशनचा. लक्षात ठेवा, दिलेल्या मीडियमचे पार्टिकल्स हे ऑलवेज व्हायब्रेट होताना मीन पोझिशनच्या अबाउट व्हायब्रेट होतात. मीन पोझिशनच्या अबाउट, ते त्यांची जागा सोडून अजून कुठेही मूव्ह होत नाही, ते आहे त्या ह्याच्यामध्येच व्हायब्रेट होते, लाईक दिस. मग त्याच्या व्हायब्रेशनचा जो पाथ आहे का, त्याचा जो मिड पॉइंट असेल, त्या मिड पॉइंट आहे ना, त्याला म्हणायचं मीन पोझिशन. आणि जे एक्स्ट्रीम पॉइंट आहेत ते एक्स्ट्रीम पोझिशन झाली. आता ह्याच्यामध्ये या मीन पोझिशन पासून हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ना, ऑन ईदर साइड, तुम्ही वाटलं तर वरच्या साईडचं काउंट करा, हे वालं किंवा हे वालं. लक्षात ठेवा, मीन पोझिशन पासून हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे हे दोन्ही बाजूला सेम असेल. असं नाही की एक साईडला जास्त एक साईडला कमी, असं कधी नाही होणार.
मग मीन पोझिशन पासून हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूड दाखवताना त्याचा सिम्बॉल घ्यायचा कॅपिटल ए. कॅपिटल ए किंवा समटाइम्स आपण तो स्मॉल ए ने पण दाखवतो. सो इथं पहिली आपली बेसिक टर्म असेल अँप्लिट्यूड. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, अँप्लिट्यूडची डेफिनेशन तुम्ही काय लिहिणार? द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ व्हायब्रेटिंग पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन ऑन आयदर साइड. दॅट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. त्याला तुम्ही अँप्लिट्यूड म्हणणार. सो इथं लिहिता येईल मला, इट इज व्हॉट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आणि हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कुठून काउंट करायचं आपल्याला? फ्रॉम मीन पोझिशन. सो नवीन फिजिकल क्वांटिटी मिळाली. सो याचे एसआय युनिट असेल. सो अँप्लिट्यूडचं एसआय युनिट काय असणार आहे? अँप्लिट्यूड म्हणजेच काय येते? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट आपलं असतं मीटर. सो अँप्लिट्यूडचं एसआय युनिट सुद्धा असेल मीटर. बर, याची पुन्हा डायमेन्शन काय असेल? याची डायमेन्शन होईल फक्त L1. पुढे M0 असेल, T सुद्धा 0 असेल. कळली पहिली क्वांटिटी. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे वेव्ह लेंथ. वेव्हलेंथ ही त्याच्यासाठी सिम्बॉल घेतो आपण लॅम्बडा. याला लॅम्बडा म्हणायचं. इट इज अ ग्रीक सिम्बॉल. जसं आपण ABCD हे जसे इंग्लिश अल्फाबेट आहेत ना, तसे हे सगळे ग्रीक अल्फाबेट आहेत. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, लॅम्बडा, थीटा, एटा, हे सगळे जे आहेत ना, हे ग्रीक सिम्बॉल आहेत. हे सगळे लक्षात ठेवा. वेव्हलेंथ आपण ऑलवेज लॅम्बडाने दाखवतो. आता वेव्ह लेंथ बघा, त्याच्या नावातच त्याचं मिनिंग लपलेलं आहे. वेव्ह लेंथ, एका वेव्हची लेंथ. एका वेव्हच्या लेंथला म्हणणार वेव्ह लेंथ. आणि मग मी तुम्हाला आता सांगितलं होतं, समजा आता ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. याच्यामध्ये हा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे, याला आपण म्हणतो क्रेस्ट, याला आपण म्हणतो ट्रफ. आणि एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून तुमची तयार झाली एक वेव्ह. आणि ही जी एक वेव्ह आहे ना, या एक वेव्हच्या लेंथला म्हणायचं वेव्ह लेंथ. याची अजून एक डेफिनेशन येते, पण पुढे मी तुम्हाला जेव्हा फेज शिकवेल ना, त्यावेळी तुम्हाला सांगतो मी. पुन्हा याचं सुद्धा एसआय युनिट बघा, वेव्ह लेंथ. वेव्ह लेंथ ही लेंथच आहे ना एक. सो अगेन याचं एसआय युनिट सुद्धा काय असेल? मीटर. पुन्हा त्याचे डायमेन्शन ओनली L1. क्लिअर. पुढचं थर्ड इम्पॉर्टंट टर्म आहे, ज्याला आपण पिरियोडिक टाइम किंवा फक्त आपण त्याला पिरियड ऑफ वेव्ह म्हणतो आपण. आता पिरियोडिक टाइम किंवा पिरियड म्हणजे काय? इट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल टी. ऑलवेज आपण कॅपिटल टी ने दाखवतो. आता एखाद्या वेव्हचा पिरियोडिक टाइम कशाला म्हणायचं? त्याचे डेफिनेशन खूप सिंपल आहे बघा. इट इज द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. एका व्हायब्रेशनला जो काही टाइम लागेल त्या टाइमला आपण म्हणणार पिरियोडिक टाइम. आणि हे लक्षात ठेवा, ही डेफिनेशन तुम्हाला खूप ठिकाणी येणार आहे पुढे जाऊन. पण ह्याचा फिजिकल सिग्निफिकन्स किंवा मिनिंग आहे ना, तेच आहे. एका व्हायब्रेशनला लागलेला वेळ. आता एक व्हायब्रेशन तुम्ही कधी म्हणणार? बघा, समजा मी म्हणतो पार्टिकल आता या पॉइंटला इथं, तर याचं एक व्हायब्रेशन म्हणजे काय? हा इथनं खालच्या बाजूला येईल इथं, आणि इथून पुन्हा वापस इथं येईल. हे झालं त्याचं एक व्हायब्रेशन. हे त्याचं काय झालं? एक सिंगल व्हायब्रेशन झालं. किंवा समजा पार्टिकल आता इथं मीन पोझिशनला आहे, मग याचं मीन पोझिशन पासून एक व्हायब्रेशन कसं घ्यायचं बघा. इथून तो पहिल्यांदा इथं वर जाईल, पुन्हा इथून खाली मीन पोझिशनला येईल, पुन्हा खालच्या बाजूला येईल, आणि पुन्हा वापस मीन पोझिशनला येईल. तेव्हा तुम्ही म्हणायचं एक व्हायब्रेशन. आणि या एक व्हायब्रेशनला जो टाइम लागतो त्या टाइमला आपण म्हणतो पिरियोडिक टाइम, किंवा त्याला पिरियड ऑफ अ वेव्ह म्हणायचं. क्लिअर आहे? सो इथे लिहिता येईल शॉर्ट मध्ये आपल्याला, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन व्हायब्रेशन. पुन्हा मला सांगा, याचं एसआय युनिट काय असणार आहे? सेकंड, कारण तो टाइमच आहे. त्याचे डायमेन्शन T1, फक्त T1 होईल, बाकी काही नाही. क्लिअर? त्याच्यानंतर पुढची महत्वाची टर्म आहे फ्रिक्वेन्सी. आता लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सीला युजली 3 सिम्बॉल आहेत. स्मॉल एन ने
एफ पण दाखवतो आणि याला न्यू म्हणायचं, न्यू, NU, न्यू, अगेन ग्रीक सिम्बॉल आहे. फ्रिक्वेन्सीला पण हे तिन्ही सिम्बॉल वापरतो. न्यू हा जो सिम्बॉल आहे का मॉडर्न फिजिक्स मध्ये, मॉडर्न फिजिक्स किंवा क्वांटम फिजिक्स मध्ये तुम्ही हा वाला सिम्बॉल वापरणार, न्यू. आणि N आणि F हे युजल मग आपल्या क्लासिक मेकॅनिक्स मध्ये आपण वापरतो. आता फ्रिक्वेन्सीचं मिनिंग समजून घ्या. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपण देताना अशी देतो, इट इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स completed by a particle in unit time. किंवा साधा सिंबल तुम्ही असं लक्षात ठेवा की एक पार्टिकल एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स कंप्लीट करतो. क्लिअर? सो फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? इट इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स कंप्लीटेड बाय अ पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये. समजा एका सेकंदामध्ये 10 व्हायब्रेशन होत आहेत का, मग त्याची फ्रिक्वेन्सी 10. जेवढे व्हायब्रेशन्स तेवढी त्याची फ्रिक्वेन्सी, प्रोव्हाइडेड दॅट की टाइम किती घ्यायचा ऑलवेज 1 सेकंड. सो इथे तुम्ही फ्रिक्वेन्सीला नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इन 1 सेकंड, हे एका पार्टिकलचं बोलतोय आपण. पुन्हा बघा, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इन 1 सेकंड आहे, मग इथं फ्रिक्वेन्सीचं SI युनिट काय द्यायचं बघा, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स. याला युनिट असतं का? नाही, नंबर आहे ना तो. इन 1 सेकंड म्हणजे सेकंड कुठं आलं तुमचं, डिव्हिजनला. सो फ्रिक्वेन्सीचं SI युनिट असतं 1/सेकंड. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता, सेकंड -1. किंवा आपण याला एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे आणि तो सायंटिस्ट म्हणजे हर्ट्झ. हर्ट्झ हे फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे. हर्ट्झ म्हणजेच 1/सेकंड किंवा पर सेकंड, हे त्याचा SI युनिट झालं. पण मला सांगा आता फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन काय होईल, T-1, कारण 1/सेकंड ना. सो T-1 ही काय झाली, फ्रिक्वेन्सीची डायमेन्शन झाली. फ्रिक्वेन्सी अँड पिरियोडिक टाइम बोथ आर रिलेटेड टू इच अदर. आणि ह्यांचं रिलेशन नेहमी लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी अँड पिरियोडिक टाइम बोथ आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T होईल, 1/पिरियड. किंवा ह्याच्यावरच मला सांगा, इथं T इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला, 1/N. किंवा मला सांगा N × T याची व्हॅल्यू किती असेल. लक्षात ठेवा, दिलेल्या वेव्हसाठी फ्रिक्वेन्सी आणि पिरियोडिक टाइम ह्यांचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज 1 असेल. अजून एक गोष्ट बघा, तुम्ही फ्रिक्वेन्सी हे आपण डे टू डे लाईफ मध्ये खूप वेळा ऐकतो. आता मला सांगा, तुम्ही रेडिओ किंवा आपण FM ऐकतो. आपण FM चे जे चॅनल्स आहेत, तुम्ही त्यांची नावं बघा कधी. त्यांची फक्त नावं नसतात, तर त्या नावासोबत एक नंबर त्यांना असोसिएट असतो बघा. आता समजा रेडिओ सिटी म्हणताना फक्त रेडिओ सिटी नाही म्हणत ते, रेडिओ सिटीच्या पुढं न चुकता ते एक नंबर म्हणतात, अँड दॅट नंबर इज 91.1 म्हणतात की नाही. ते त्याला मिनिंग आहे त्याला, किंवा त्यांनी असा तो एक बाय डिफॉल्ट किंवा रॅन्डम नंबर चूज केलेला नाहीये तो. किंवा तुम्ही रेडिओ मिर्ची म्हटलं तर रेडिओ मिर्चीला त्याचा नंबर आहे बघा पुढे असोसिएटेड, 98 म्हणतात ना ते, 98.3 किंवा 91.1. लक्षात ठेवा, हे जे नंबर आहेत ना, हे त्या सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि ते फक्त म्हणताना हे नंबर ह्याच्यासोबत अजून एक गोष्ट म्हणत नाहीत, ती म्हणजे काय, तो 91.1 एवढंच नसून त्याच्या पुढे असतं 91.1 मेगाहर्ट्झ. लक्षात ठेवा, ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे त्या सिग्नलची. तसंच तुम्हाला कुठले पण रेडिओ सिग्नल असेल ना, त्याची फ्रिक्वेन्सी, ते पुढचा नंबर म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी असतं. याचं मिनिंग लक्षात ठेवा, 91.1 मेगाहर्ट्झ. मेगा म्हणजे किती रे, मेगा आठवतंय बघा तुम्हाला, मी टेबल दिला होता स्टार्टिंगलाच, तो लर्न पाहिजे सगळा टेबल. मेगा म्हणजे 10⁻⁶. ह्याचं मिनिंग आहे की त्या रेडिओ सिटी ह्या सिग्नलच्या एका सेकंदामध्ये 91.1 × 10⁻⁶ एवढ्या वेव्स आहेत त्याच्या एक सेकंदामध्ये. तिथनं 1 सेकंदामध्ये एवढ्या वेव्स बाहेर पडतात. राहील लक्षात फ्रिक्वेन्सीचं मिनिंग. आणि ह्या फ्रिक्वेन्सी फक्त रेडिओ सिग्नलच म्हणून नाही, सगळीकडे. आता आपण जे काही आपलं वायफाय जे आहे ना, वायफाय वायरलेस कम्युनिकेशन सगळं याच्यावरच. आज आपल्याला माहिती बघा, टीव्ही सिग्नल्स आधी केबल होते, आता केबल आहेत का,
आता डिश टीव्ही आलं. डिश म्हणजे काय, तर डायरेक्टली कनेक्टेड आहे सॅटेलाइट सोबत, त्या सुद्धा फ्रिक्वेन्सीज आहेत. वेव्ह म्हटलं, वेव्ह आली की तिकडे फ्रिक्वेन्सी आली, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. आणि लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी ही एकमेव टर्म आहे. हे आपण जे बघतोय ना, हे सगळं वेव्हशी रिलेटेड बघतोय आपण. हे सगळं तुम्हाला लर्न पाहिजे. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला पुन्हा 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 या वापरायच्या. वेव्हशी रिलेटेड या सगळ्या टर्म मध्ये फ्रिक्वेन्सी अशी ही एकमेव गोष्ट आहे जी मीडियम बदललं तरी बदलत नाही. बाकीच्या म्हणजे तुम्ही वेव्हलेंथ समजा, वेव्हलेंथ जी आहे, वेव्हलेंथ मीडियम चेंज झालं, वेव्हलेंथ बदलते, त्याची अँप्लिट्यूड चेंज होईल. पण फ्रिक्वेन्सी अशी गोष्ट आहे ना, जी मीडियम चेंज झालं तरी ती बदलत नाही. इट रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ओनली ऑन द सोर्स. त्याच्यानंतर पुढची महत्वाची टर्म आहे आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे याला पिरिओडिसिटी किंवा याला आपण डबल पिरिओडिसिटी म्हणू. डबल पिरिओडिसिटी याचं मिनिंग समजून घ्या. पिरिओडिसिटी याचं मिनिंग काय, की एक इक्वल इंटरवल नंतर सेम पाथ अगेन अँड अगेन मूव्ह होणं किंवा एखादी मोशन अगेन कंटिन्यू मूव्ह होणं. लाईक समजा फॅनची मोशन आहे, एक आफ्टर सम इक्वल इंटरवल ऑफ टाइम फॅन त्याचा पाथ पुन्हा 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 काय करतो, तो फॉलो करतो. वेव्हला आपण डबल पिरिओडिसिटी काय दिलंय, तर ही जी वेव्ह आहे ना, समजा एका वेव्हला लागलेला टाइम समजा 1 सेकंद असेल, तर पुढच्या वेव्हला सुद्धा किती असेल, 1च सेकंद असेल. म्हणजे वेव्ह जी असते ही इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये पुन्हा पुन्हा काय होते, तिचा पाथ रिपीट करते, पुन्हा पुन्हा ती सेम पाथ मध्ये मूव्ह होते. त्याला म्हणायचं पिरियोडिक इन टाइम. आणि सेकंड गोष्ट, वेव्ह जी आहे, एका वेव्हची लेंथ आपण वेव्हलेंथ म्हटलं, म्हणजे पहिल्याची वेव्हलेंथ समजा लॅम्बडा असेल, तर पुढच्या वेव्हची सुद्धा किती असणार आहे, लॅम्बडाच असेल. याला म्हणायचं पिरियोडिक इन स्पेस, म्हणजे डिस्टन्सच्या कंपेअर मध्ये. मग कुठली पण वेव्ह जी असते का, ती पहिली म्हणजे ती पिरियोडिक इन टाइम असते, म्हणजे एक फिक्स टाइम नंतर ती पुन्हा रिपीट होईल. आणि सेकंड वन ती पिरियोडिक इन स्पेस असते, म्हणजे डिस्टन्सच्या कंपेअर मध्ये किंवा डिस्टन्सच्या टर्म मध्ये. आणि अशा या 2 पिरियोडिक फंक्शन आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डबल पिरियोडिसिटी म्हणायचं. क्लिअर. त्याच्यानंतर पुढची महत्वाची टर्म जी आहे ती असेल व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. आता इथे एक लक्षात घ्या, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह वेगळी आणि व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल वेगळी. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह म्हणजे ती या साईडला जी मूव्ह होती ती, आणि व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल म्हणजे हा पार्टिकल जो ऑसिलेट होतो तो. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. पार्टिकलची मोशन ही अशी समजा अपवर्ड डाऊनवर्ड असेल, तर वेव्ह ही अशी मूव्ह होतीये ना. आपण जी बघणार होती व्हेलॉसिटी कोणाची असेल, वेव्हची व्हेलॉसिटी बघतो आपण. आता मला सांगा, व्हेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा डिस्टन्स अपॉन टाइम. मग मी एका वेव्ह साठी जर घेतलं, तर एका वेव्हचं डिस्प्लेसमेंट किती असेल, लॅम्बडा. सो इथं आला हा आपला, इथं पहिला फॉर्म्युला लिहितो मी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि मग इथं लिहू फॉर वन वेव्ह. मला सांगा एका वेव्ह साठी डिस्प्लेसमेंट किती असेल, लॅम्बडा. आणि एका वेव्ह साठीचा टाइम म्हणजेच कुठला टाइम असेल तो, पिरियोडिक टाइम. सो इट विल बी कॅपिटल टी. पुन्हा बघा इथं 1/t च्या जागी आपण काय लिहू शकतो, n. सो हा n आला, 1/t च्या जागी n आला, लॅम्बडाला लॅम्बडा आहे असा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. v इज इक्वल टू n लॅम्बडा और v इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय t. हा बेसिक फंडामेंटल फॉर्म्युला वेव्ह मोशन मधला, हा तुम्हाला लर्न पाहिजेच पाहिजे. पुन्हा व्हेलॉसिटी आहे, त्याचं एसआय युनिट काय असेल, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड असेल. आणि तुम्ही जर एक गोष्ट बघाल तर ही व्हेलॉसिटी डिपेंड आहे कोणावरती, लॅम्बडा, कॅपिटल टी आणि फ्रिक्वेन्सी. जोपर्यंत या 3 टर्म कॉन्स्टंट आहेत तोपर्यंत व्हेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट. येते लक्षात. मी जसं म्हटलं तुम्हाला, हा जो फॉर्म्युला आहे हा व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह साठी, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल नाही. मला सांगा पार्टिकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल का? तुम्ही जर नीट इमॅजिन करा, हा पार्टिकल व्हायब्रेट होतोय. आता इथं बघा, हा पार्टिकल समजा मीन पोझिशनला, हा जेव्हा अपवर्डला जाईल, जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, तेव्हा त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती व्हायला पाहिजे, 0 व्हायलाच पाहिजे ना. कारण 0 जर नाही झाली तर तो पार्टिकल असा रिटर्न येणारच नाही ना. म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असणार, मीन पोझिशनला मॅक्झिमम असते.
इन शॉर्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली काय होते, चेंज होते. पण वेव्हची व्हेलॉसिटी जोपर्यंत वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी सेम आहेत तोपर्यंत व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असेल. राहील लक्षात? आले लक्षात डिफरन्स? नोट इट डाऊन.